गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी स्नेहल. तडकावी स्नेहजी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बाप्पांसाठी पानाचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी विळ्याचे पान वापरलेले आहे. 8 ते 10 विळ्याचे पान घ्यायचे आहेत आणि त्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मिल्क मेड. तर मी इथे साधारणतः 3 ते 4 चम्मच एवढं मिल्क मेड वापरलेलं आहे. ग्राममध्ये म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम एवढं मिल्क मेड मी वापरलेलं आहे. आणि याची छान आता आपण प्युरी तयार करून घेऊया. हे बघा किती मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे. आता मोदकासाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊया. तर इथे मी 3 ते 4 चम्मच गुलकंद वापरलेला आहे. सोबतच त्यामध्ये घालून घेतली आहे 2 चम्मच बडीशेप, 2 चम्मच टुटी फ्रुटी मी इथे कलरफुल टुटी फ्रुटी वापरलेली आहे. सोबतच थोडेसे बदाम आणि काजू. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत फ्लेवरसाठी विलायची आणि इथे मी सुक्या नारळाचा कीस वापरलेला आहे. आता हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घेऊया. तर इथे खूप छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी दूध पावडर घालून घेतलेला आहे. थोडासा रंग बदलेपर्यंत हा दूध पावडर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत 1 वाटी सुक्या नारळाचा कीस. 3 ते 4 मिनिट आपण हे दोन्ही इन्ग्रेडियंट एकत्र छान भाजून घेऊया. खूप जास्त अशी भाजायची गरज नाही. अगदी 2 ते 3 मिनिट हा आपण भाजून घेणार आहोत. आणि आता यामध्ये घालून घेणार आहोत मिल्क मेड आणि पानाची प्युरी. चला तर मग हे छान असं मिश्रण मिक्स करून घेऊया. सारण तयार करताना आपल्याला हे मंद आचेवर तयार करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आता मी यामध्ये अर्धा चमचा फूड कलर घालून घेते आहे. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे आणि तुम्हाला जर फूड कलर स्किप करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता किंवा डार्क कलरची तुम्ही पाने वापरू शकता. त्याने अगदी कलर नॅचरल येतो. तर इथे बघू शकता अगदी पानाचा नॅचरल कलर इथे आलेला आहे. साधारणतः आपल्याला इथे 5 ते 7 मिनिट हे सारण भाजून घ्यायचं आहे. आणि हे सारण आता इथे परफेक्ट तयार झालेलं आहे. जेव्हा हे सारण तयार होतं तेव्हा हे असं कढईच्या काठांना असं सोडतं, तेव्हा समजायचं की हे सारण आता परफेक्ट इथे शिजलेलं आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. चला तर मग आता इथे सारण थंड झालेलं आहे. आता आपण छान मोदक तयार करून घेऊया. तर इथे मी स्टफ मोदक तयार करणार आहे. तर इथे मी साच्याच्या मदतीने मोदक तयार करणार आहे. तुम्ही हाताने पण हे मोदक तयार करून घेऊ शकता. तर असं दोन्ही बाजूला छान हे ग्रीन सारण भरून घ्यायचं. आणि आता सेंटरला हे आपण स्टफिंग घालून घेणार आहोत. तर अगदी जसं आपलं नेहमी आपण रिअल पान खातो तशी याची अगदी चव लागतं. आणि या स्टफिंगमुळे फ्लेवर खूप छान येतो पानाला, या मोदकाला. तर छान अलगद अशा हाताने पॅक करून घ्यायचं आहे. आणि इथे हा पानाचा मोदक तयार आहे. तुम्ही बघू शकता दिसायला किती सुरेख झाला आहे. रंगही अगदी गोड आलेला आहे आणि खायलाही हा अगदी टेस्टी होतो. मी परत एकदा तुम्हाला एक मोदक तयार करून दाखवते आहे.
इथे मी स्टफ मोदक तयार केलेले आहे. जर तुम्हाला स्टफ मोदक तयार करायचे नसेल तर हे दोनही सारण एकत्र करायचे आणि नॉर्मल आपले मोदक तयार करून घ्यायचे. तसेही मोदक अगदी छान होतात. मी गणपती बाप्पांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुमच्याकडून कुठलीही रेसिपी मिस होऊ नये यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. तर तडकावी स्नेहाजी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यामुळे काय होईल ना की माझी कुठलीच अशी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. बघा इथे तर मी इथे हे थोडंसं असं सारण लावून घेतलेलं आहे आणि आता बघूया. तर इथे हा दुसरा मोदक पण तयार आहे. असं करून एक एक करून मी सर्व मोदक इथे तयार करून घेणार आहे. परफेक्ट किती मस्त असा शेप आलेला आहे. आता आपण या मोदकला कट करून बघूया. स्टफिंग अगदी शेवटपर्यंत या मोदकाला लागलेली आहे. मी हा ओपन करून दाखवते. हे बघा किती छान असे आत स्टफिंग पोचलेली आहे आणि किती मस्त असा याचा शेप आणि रंग झालेला आहे. तर या गणपतीला ही पान मोदकची रेसिपी